नवरात्र म्हणजे भक्ती आणि शक्तीचा जागर आणि हीच भक्ती जर आपट्यांच्या छोट्या छोट्या पानांवर साकारली तर अशीच एक कला कोल्हापुरातील कसबा बावड्यातील लघुचित्रकार योगेश मोरे यांनी साकारली आहे. आपण सध्या त्यांच्याच घरात आहोत. खरं तर योगेश मोरे यांनी आपट्याच्या छोट्या छोट्या पानांवर 3.5 शक्तिपीठ आणि नवदुर्गा अशा एकूण 13 देवींचे चित्र आहे ते साकारले आहेत. तुम्ही इथं पाहू शकताय की पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर ज्या छोट्या छोट्या आपट्यांची पानं लावण्यात आली आहेत आणि त्या पानांवर त्यांनी 3.5 शक्तिपीठ आणि जी नवदुर्गा आहे त्यांची चित्र साकारल्याचं तुम्हाला दिसतंय. कमीत कमी 2 ते 3 सेंटीमीटरच्या ह्या पानांवर त्यांनी संपूर्ण सूक्ष्म चित्र आहे ते काढल्याचं आपल्याला दिसत आहे. यासोबतच तुम्ही पाहू शकताय की तुळशीचं पान असेल त्याच्यावर देखील त्यांनी छोटे छोटे जे चित्र आहेत ते साकारले आहेत आणि यासोबतच इकडे पाहू शकताय की ज्या छोट्या सुपारी आहेत त्याच्यावर देखील त्यांनी अष्टविनायक आहे त्याचं चित्र साकारले आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता की चाफ्याचं पान आहे त्याच्यावर देखील त्यांनी वेगवेगळे चित्र साकारल्याचं आपल्याला दिसत आहे. यासोबतच त्यांच्या घरामध्ये वेगवेगळे फोटो आहेत ते लावण्यात आले, ते स्वतः तेच चित्र काढल्याचं ते सांगतायत आणि यासोबतच त्या प्रत्येक चित्राची एक एक व्याख्या देखील त्यांनी आम्हाला सांगितली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की आजोबांचे एक चित्र त्यांनी साकारले. यांचे डोळे तुम्ही पाहू शकताय किती बारीकरित्या त्यांनी साकारल्याचं हे दिसून येते. खरं तर लांबून जेव्हा आम्ही हा चित्र पाहिला तेव्हा हे खरंच फोटोमध्ये चित्र काढलेलं आहे की रिअल आहे असं आपल्याला वाटलं. या ठिकाणी तुम्ही वरून पाहू शकताय की ज्या अडगळीच्या खोलीमध्ये कंदील आहे ते ठेवण्यात आला आहे, त्याच्या बाजूला जी उंदरं दोन आहेत ती खेळतेला, म्हणजे एकंदरीत अक्षरशः प्रत्येकाच्या अडगळीच्या खोलीमध्ये जे चित्र असतं ते हुबेहूब त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे. यासोबतच तुम्ही पाहू शकताय की बाजूला आहे ते रोडवर डांबर आहे ते गरम केलं जाते, त्याचं जे मशीन आहे ते साकारलेत. मात्र यात आकर्षक म्हणजे त्याच्या बाजूला ही छोटी छोटी कुत्र्याची पिलं आहेत ती खेळतायत. म्हणजे एकंदरीतच डांबार गरम करण्यासाठी जाळ लावलेला आहे आणि त्याच्या गरम उभेच्या बाजूला ही कुत्री खेळतेलच चित्र सध्या त्यांनी साकारल्याचं आपल्याला दिसत आहे. अशी वेगवेगळी चित्र त्यांनी साकारली आहेत आणि खरं तर एकंदरीतच कोल्हापूरमध्ये अशी अनेक चित्र त्यांनी साकारले आहेत आणि अशा ह्या चित्रांमुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मात्र आज आपण आलो आहोत ते आपट्यांच्या पानावर साकारलेले चित्र, याचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आता तेच आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. एकंदरीतच आपण पळसाच्या पानावर आहे ते नवदुर्गा आणि शक्तिपीठ आहे ते साकारलंय. काय संकल्पना होती? आज घटस्थापना सुरू झाली आहे, म्हणजे नवरात्र सुरू झाला आणि या निमित्तच मी पळसाच्या पानाची जी पत्रावळी आहे आणि आपट्याची पानं, ज्याला आपण सोन्याचं पान म्हणतो, त्याच्यावरतीच चित्र काढण्याचं ठरवलं. नवदुर्गा आणि महाराष्ट्रातील एकूण 3.5 शक्तिपीठ यांचं मी चित्र साकार केले आहे. आई तुळजाभवानी, आई अंबाबाई, आई रेणुका माता आणि सप्तशृंगी माता. त्याचबरोबर दुर्गेची जी नवरूप आहे त्यामध्ये चंद्रघंटा, कात्यायनी, कृष्णांडा, कालरात्री, महागौरी, दुर्गा माता, शैलपुत्री, स्कंदमाता, ब्रह्मचारिणी. तर अशा हे देवींची चित्र साकार. आता हे चित्र साकारताना मला बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 3 दिवसामध्ये मला 3-3 तास कंटिन्यू एका जागी बसून काम करावं लागलं. आणि हे करताना मला हे नैसर्गिक पान आहे, पळसाचं पान, त्याचबरोबर आपट्याचं पान नैसर्गिक पान आहे, त्या नैसर्गिक मला विचार करावा लागला की ही पानं नाजूक आहेत, त्याच्यावरती ब्रश वापरत असताना तो तशाच पद्धतीने नाजूकपणे हळूवारपणे वापरला पाहिजे. आणि याच्यामध्ये पेन्सिलचं ड्रॉइंग केलेलं नाही, मी डायरेक्ट एकाच ब्रशनं काम केलेलं आहे. वॉटर कलर माध्यमात ही चित्र मी रेखाडलेले आहेत. आता ही चित्र रेखाडताना मला प्रत्येक देवींचं जे रूप आहे, प्रत्येक देवींचा वेगवेगळा आकार आहे, चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे, बॉडीची ठेवण वेगळी आहे, बसण्याची ढब प्रत्येकाची वेगळी आहे. काही ठिकाणी सिंहावरती बसलेले आहेत, काही ठिकाणी वाघांवरती, असे प्रत्येक वेगवेगळे रूप आहेत. तर प्रत्येकाचा बारकाईनं मला फोटोमध्ये आधी विचार करावा लागला, अभ्यास करावा लागला आणि त्यानंतर मला हे चित्र काढणं शक्य झालं. आता तुम्ही म्हणजे हे जे आपट्याची पानं वापरलाय, म्हणजे दसऱ्याला आपण सोन्याच्या रूपामध्ये आपट्याची पानं देतोच, मात्र यासोबतच तुम्ही पळसाचं पानाच्या बनवलेली पत्रावळी आहे ती वापरलाय. ह्याचं महत्व काय? याचं महत्व
नैसर्गिक जे घटक आहेत ते मी जास्तीत जास्त नैसर्गिक घटक वापरतो. म्हणजे आता हे पळसाच्या पानाची पत्रावळी का वापरली, कारण समजा मी नवदुर्गेची रोपं वेगवेगळ्या पानावरती तुम्हाला जर दाखवायची झाली तर दाखवता आली नसतील, तर त्याचा छानसा डिस्प्ले पण झाला पाहिजे. म्हणजे चित्रकलेच्या अंगानं तोही विचार करावा लागतोय की डिस्प्ले करताना आता जसं आपण एखादा फोटो काढला त्याला माउंटिंग करतो, मग फ्रेमिंग करतो, तर ते आणखीन जास्त चांगलं दिसते. तसा ह्या डिस्प्लेचा विचार केलाय मी. आता समजा याच्या खाली मी एखादा तगड किंवा पुठ्ठा लावला असता तर थोडस काय तर मिस झाल्यासारखं वाटलं असतं. आता एकूण रचना बघितली तर राऊंड शेप आहे आणि आपट्याची पानं ती राऊंड शेप मध्ये मी चिटकवली आहे, त्यामुळे एक रचनाचा विचार केला, एक सौंदर्याचा विचार केला. त्यामुळे बघत असताना आपण छान दिसते डोळ्यांना आपल्या, किंवा पुढे आपण याला फ्रेम पण करून घरामध्ये लावू शकतोय, असाही विचार केला. आताच आपण या ठिकाणी देखील पाहिलो की जे छोटे छोटे सुपारी आहे त्याच्यावर देखील तुम्ही अष्टविनायक आहे ते साकारले आहात आणि त्यासोबतच तुळशीचं रोप आहे त्याच्यावर देखील चित्र आहे ते साकारलंय. याचं काय या सांगताय तुम्हाला? गणेशोत्सव दिवशी माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण गणपतीचं चित्र असंच सुपारीवरती काढावं. सुपारीवरतीच काढण्यामागचा हेतू काय, तर सुपारी हे आपण पूजेमध्ये, सत्यनारायण पूजेमध्ये गणपतीच्या रूपामध्ये तिचं पूजन करतो, बरोबर. त्याला हळदी कुंकू लावताना पूजा करतो आपण, त्यामुळे सुपारी निवडली. दुसरी गोष्ट, सुपारी ही नैसर्गिक आहे. म्हणजे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं की आता आपण जे पाहिलं आपट्याच्या पानात ते पण नैसर्गिक आहे, तर सुपारी ही नैसर्गिक आहे, त्याचा विचार केला. आणि अष्टविनायक सुरुवातीला माझ्या कल्पना वेगळी होती, पण नंतर मी जसा विचार केला की एकच जर गणपती काढला तर माझं समाधान होत नव्हतं. मग आपण जास्त गणपती घेऊया, मग अष्टविनायक घेऊया, असा विचार करून मी अष्टविनायक साकार केले. आता हे पण सुपारी लहान आहे, याचा आकार लहान आहे, मग त्यामुळं मगाशी जसं बोललं तसंच याचाही बारकाईनं सूक्ष्मपणे अभ्यास करावा लागला. अष्टविनायक जे फोटो घेतले, म्हणजे फोटोमध्ये प्रत्येक गणपतीची ठेवण वेगळी आहे. जसं की सिद्धिविनायक गणपती, वरदविनायक गणपती, गिरिजाध्वज, चिंतामणी, महागणपती, विघ्नेश्वर, बल्लाळेश्वर, मोरेश्वर. आता ज्यावेळी मी डिस्प्ले केला तर हे आठ सुपारी आपण जाऊ त्यावेळी काहीतरी कमी वाटायला, म्हणजे आता मगाशी रचनेचा मगाशी विचार मी बोललो की दिसायला पण सौंदर्यात्मक दिसलं पाहिजे, त्यासाठी मी मधले सुपारी जे आहे त्याच्यावरती ह्या 8 सुपारींना किंवा 8 गणपतींना बांधण्यासाठी ओमचा उपयोग केला. म्हणजे एकूण एक रचनाचा विचार केला, उठावदार झालं, रचना सुंदर दिसते, पाहायला पण छान दिसते आपल्याला, आणि आध्यात्मिक दृष्ट्या ओमलाही तितकंच महत्व आहे, म्हणून ओम ही त्यामध्ये दाखवलेला आहे. म्हणजे आता तुम्ही दसऱ्याच्या निमित्तानं आपट्याच्या पानावर हे चित्र तुम्ही साकारले आहेत. यापुढे तुमची काय संकल्पना वगैरे आहे का, किंवा असे विचार काय आहेत? आता ह्या ज्या गोष्टी झाल्या तर ह्या आता मला आता ह्याच्या पुढे जायचं वाटतं, म्हणजे आणखीन वेगळं काहीतरी करावं असं इच्छा आहे ह्याच्यापेक्षा. मग देवदेवतांच्या विषयी असेल किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, तर ह्यांच्यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे हे माझ्या कल्पनेमध्ये आता आहे, डोक्यामध्ये विचार आहे की आपण अशाच पद्धतीनं आणखीन काय जे जगामध्ये बघितलं नाही लोकांनी, किंवा ग्रीनिस बुक ऑफ रेकॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपली नोंद होईल, असं काय तर उद्दिष्ट माझ्या डोळ्यासमोर आहे आता वेगळं काहीतरी करण्याचं. आताच आपण पाहिलं की वेगवेगळे चित्र आहेत तुम्ही साकारल्यात आणि मिनिंगफुल देखील आहेत. मात्र ही कला तुम्हाला कसं सुचली, यामध्ये कसं तुमचं आवड निर्माण होत गेली, काय एकंदरीत आतापर्यंतचा प्रवास काय आहे? मी माझे वडील जयवंत दत्तात्रय मोरे हे मुळात चित्रकार आहेत आणि रंगवलेकर आहेत. मी लहानपणी ते चित्र काढत असताना मी पाहतो ते ड्रॉइंग कसं करतात, कसं रंगवतात, ब्रश कोणते वापरतात, हे बारकाईनं जवळ बसून मी अभ्यास करत होतो, रंगसंगतीचा अभ्यास करत होतो, म्हणजे कोणता रंग मिसळल्यानंतर कोणता रंग तयार होतोय. ते ज्यावेळी नसायचे त्यावेळी मी कागद घ्यायचो त्यांच्याच पेपरवरती, त्यांच्याच बाजूला पेपरच्या ते करून बघत होतो, आणि असंच घरातच शाळा निर्माण झाली. आणि हळूहळू मी काही लोकांची मग जी चित्र आहेत, पेंटिंग्स आहेत, त्याची कॉपी वर्क केली, म्हणजे हुबेहूब चित्र काढण्याचा प्रयत्न केला. मग घरातल्या लोकांचे फोटो करण्याचा, असं हळूहळू स्वतःची शाळा घरामध्येच तयार करून प्रॅक्टिस सुरू केली, आणि त्यातून त्या बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. नंतर 12वी नंतर मी शिक्षण घ्यायचं ठरवलं याच्यामध्ये. मग कलामंदिर महाविद्यालय जे आहे कोल्हापूरमध्ये, त्या ठिकाणी पपाटिकटीमध्ये आहे ते, तर 5 वर्षाचा डिप्लोमा आहे GD आर्ट पेंटिंग, तो मी पूर्ण केला. आणि सध्या त्याच ठिकाणी मी कला शिक्षक म्हणजे असिस्टंट लेक्चरर म्हणून चित्रकला मुलांना शिकवतो. याच पेशामध्ये तुम्ही आता सध्या काम करता? हा, याच पेशामध्ये शिक्षक म्हणून काम करतोय आणि व्यावसायिक दृष्ट्या पण काम करतोय. आणि आपली भारतीय संस्कृती आणि सण उत्सव दाखवण्यासाठी, जसं आता मी आपट्याच्या पानावरती चित्र काढलं, तर समाजाचं एक आपण बांधली आहे समाजामध्ये, तर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी पण त्यातून वेळ काढून मी ह्या गोष्टी आता करू लागलोय.
आताच तुम्ही म्हणलात की वडिलांकडून तुम्हाला हे शिक्षण मिळालं, त्यानंतर तुम्ही आता इथपर्यंत पोहोचला आहात. मात्र सध्या डिजिटल युग आहे. अशा गोष्टी कॉम्प्युटराइज मध्ये करणं खूप सोपं झालं आहे. आता तुम्ही जे कष्ट घेताय किंवा जे काही बारकाईने तुम्ही चित्र वगैरे काढत असाल, त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे? आणि या डिजिटलामुळे काहीतरी आव्हाने तुमच्या पुढे उभी राहत आहेत का? एक एक्झाम्पल देतो. आता याच्यामध्ये चाफ्याचं फुल आणि पाकळी, तर याच्यावरती मी संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त यांचं चित्र रेखाटलं. तर तुम्ही आता जसं म्हटलं की तंत्रज्ञानाचा विषय काढला की कॉम्प्युटर किंवा प्रिंटर असेल वगैरे, तर चाफ्याच्या फुलाच्या पाकळीवरती कोणताही जगाला प्रिंटर चित्र काढू शकत नाही. हे पहिल्यांदा. तर आताच्या लोकांनी किंवा चित्रकार असेल किंवा शिकणाऱ्या मुलांनी तंत्रज्ञानाचा उपयोग आता काळानुसार केला पाहिजे. कारण जशी मागणी आहे तसा पुरवठा आता असतोय. आता जे चित्र काढण्यासाठी लोक येतात आमच्याकडे की आम्हाला हा फोटो करून पाहिजे, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे येतात की ते फोटो पूर्ण खराब झालेले असतात किंवा ब्लॅक व्हाईट असतात. ज्यांना कॉम्प्युटरवरती काम करता येत नाही ती लोक आमच्याकडे येतात. पण मला काय करावं लागतं की फोटोशॉपमध्ये तो फोटो व्यवस्थित साईज मध्ये लावून त्याच्यामध्ये काही ठिकाणी एडिटिंग करून पुन्हा प्रिंट काढून मग पेंटिंग करावं लागतं. म्हणजे मला तंत्रज्ञानाचा उपयोग करावाच लागतोय. चित्रकलेचा उपयोग तंत्रज्ञानाची जोड देऊन पुढं व्यावसायिकरण करून आपल्या आर्थिक बाजू सांभाळू शकतो आपण. अशा पद्धतीने वापर करू शकतो. एकंदरीतच आपण तुमची सर्व चित्र आहे ते पाहिली आहेत आणि याला राज्य शासनाचा कला प्रदर्शनाचा राज्यस्तरीय पुरस्कार देखील तुम्हाला मिळाला आहे. काय सांगतात त्याबद्दल? दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन मुंबई या ठिकाणी आयोजित होते. 2003-04 मला महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2006-07 हे गुणवत्ता प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य सरकारचं मिळालेलं आहे. त्याचबरोबर 1-2-3 वेळा मला सहभाग प्रमाणपत्र मिळालेलं आहे. कारण महाराष्ट्र शासन पण आमच्यासारख्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. जे महाराष्ट्रातील कलाकार आहेत, व्यावसायिक विभाग असेल मग विद्यार्थी असेल, तर त्या ठिकाणी आम्हाला एक स्टेज मिळून जाते आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं प्रमाणपत्रही तसं मिळते. आत्ताच तुम्ही सांगितलं की वडिलांकडून तुम्हाला हे जी कला आहे ती मिळाली आहे. आत्ताच आम्ही पाहिलं की तुमच्या मुलाने देखील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी साकारल्याचं आम्ही पाहिलं आहे. खरं तर ही तिसरी पिढी तुमची आहे, याबाबत काय सांग? माझा मुलगा सध्या दत्ताबाळ इंग्लिश मिडियम स्कूल कसबावाडा या ठिकाणी इयत्ता 6वी मध्ये शिकतोय. तर याला ही आवड आहे. म्हणजे मी त्याला स्वतःहून काही असा क्लास वगैरे घेत नाही किंवा त्याला शिकवत नाही, पण तो स्वतःच त्या गोष्टी करत असतो. आता त्यानं माझ्याच आता आपट्याच्या पानावरचं पेंटिंग बघून त्यानं स्वतः माझ्या न कळत खडूमध्ये महालक्ष्मीची मूर्ती कोरून परत रंगवलेली आहे किंवा भवानीची पण त्यानं मूर्ती कोरून रंगवलेली आहे. त्याचबरोबर मागच्या रामनवमी वेळी तिनं पेन्सिलमध्ये रामाची कलाकृती साकार केलेली आहे. आणि सोपारवरती पुन्हा छोट्या सोपारवरती पुन्हा एकदम लहान सोपार आहे, मला वाटतं 1 सेंटीमीटर उंचीची असेल, त्यावरती छोटं रामाचं चित्र रेखाटलेलं आहे. त्याच्यानंतर 2023 मध्ये वगैरे त्यानं पुन्हा छोट्या सोपारीवरती महालक्ष्मी चित्र रेखाटलेलं आहे. तर अशा काही क्रिएटिव्ह गोष्टी तो करत असतो, त्याला ही आवड आहे. त्याचबरोबर मागे एप्रिल महिन्यामध्ये एक कार्यक्रम झाला सक्सेस अभ्यास संस्थेतर्फे. तर त्यांनी जिल्हास्तरीय सांगली, सातारा, कोल्हापूर 3 जिल्ह्यामध्ये चित्रकला स्पर्धा घेतली. त्या ठिकाणी त्याचा पहिला क्रमांक आलेला आहे चित्रकलेमध्ये. कश्मीर महाजनी यांच्याकडून त्याला बक्षीस मिळालेलं आहे. आताच तुम्ही पाहिलात की आपल्यासोबत योगेश मोरे होते. त्यांनी जी काही कला ज्या आपट्याच्या पानांवर साकारली आहे ते आपण आज सध्या पाहिलंच आहोत. खरं तर नवरात्र उत्सव काळ सुरू आहे आणि एक काहीतरी वेगळी गोष्ट घेऊन ते आपल्या प्रेक्षकांपुढे आलेत आणि खरं तर नवदुर्गांची आणि 3.5 शक्तिपीठांची देवीची जी दर्शन आहेत ते एकाच वेळी त्यांनी आपट्यांच्या पानांवर साकारून सर्व प्रेक्षकांना आहे ते त्या देवींचं दर्शन आहे ते याच्या माध्यमातून दिल्या चित्र आपल्याला पाहायला मिळते.